करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कुणाचं भलं करायला जाऊ नको. आता आपण खूप काही मदत केली लोकांना. बघा प्रत्यक्षामध्ये आपण एकमेकांच्या मदतीला धावून गेलो, पण कोणावर उपकार करू नका आणि कोणाचं भलं करू नका. कारण का भाग द्यावा लागला? कारण ज्या ज्या वेळेला लोकांना गरज पडायची त्यावेळेला आपल्याला हाक मारायची, आणि आपल्याला जेव्हा गरज असायची तेव्हा लोक पाठ फिरवायची. असं का? जसं तुळशी विना अंगणाला आणि आई विना जीवनाला काही शोभा नाही आहे. विचार करा, ज्या घरामध्ये छोटंसं बाळ असतं बघा, त्या घरातलं वातावरणच बघा खेळतं असतं. एखाद्या अंगणामध्ये तुळशीचं झाड आहे, किती प्रफुल्लित आणि टवटवीत वाटतं की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपण काय विचार करतो, माझ्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. पण तसं नसतं. एखादं काम आपल्याला कोणी सांगितलं की आपण काय विचार करतो, नाही हे माझ्यामुळे झालं, मी जर नसतो तर हे काम झालंच नसतं. नको उपकार. समर्थ म्हणाले, कुणाचं भलं करायला जाऊ नकोस. बरोबर की नाही? हक्काची व्यक्ती कितीही चुकली तरी तिला सांभाळून घेणं हे प्रत्येकाला जमेलच असं नसतं. कारण बघा, एखादी अनोळखी व्यक्ती ज्या ज्या वेळेला चुका करते त्यावेळी आपण सांभाळून घेतो, कारण का ती नवीन असते. परंतु आपली जवळची व्यक्ती असेल, हक्काची व्यक्ती असेल, ओळखीची व्यक्ती असेल, जर ती बघा पुन्हा पुन्हा ती चूक करत असेल तर बघा प्रत्यक्षपणे सांभाळून घेण्याचा प्रत्येकाला जमणार नाहीये. आता आपलंच बघा ना, या देहाचा बघा, प्रत्यक्षपणे समर्थाने उत्तमाचा भाग दाखवलेला. माझा मित्र असेल, घरातले कुटुंबातील सदस्य असतील, त्यांनी चुका केल्या की बघा प्रत्यक्षपणे आपण काय करतो, ओरडतो. म्हणून समर्थ म्हणाले, कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. नुसता पाठिंबा असून उपयोग नाही आहे. माझ्या पाठीमागे एवढी लोक आहेत, काही उपयोगाची नाही आहेत. यशस्वी तोच होणार आहे जो मेहनत करेल, त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आहे. विचार करा ना, आपल्याला समर्थांनी सुंदर सुंदर भाग श्रवणासाठी प्राप्त करून दिलेत, तरीसुद्धा आपण तिथल्या तिथेच आहोत. बदलणार कधी? रक्तातच हवं ना आपल्या श्रवण करण्याची हिंमत. जर श्रवण तुमचं उत्तमाचं असेल तर विषय विकार कुठे लढायला येणार आहेत? म्हणून समर्थ म्हणाले, हिंमत तिथे ठेवा जिथे शत्रूसुद्धा बघा निघून जाईल. आज जर पाहायला गेलो, कधी कधी प्रवासात सुद्धा प्रवासापेक्षा सोबत इतकी छान बघा माणसं आपल्याला भेटतात ना, त्यामध्ये कधी प्रवास निघून जातो आपल्याला सुद्धा कळत नाही, कधी प्रवास संपतो. बोलता बोलता बघा प्रत्यक्षपणे मुंबईला बसलो तर रत्नागिरी, कोकणात बघा प्रत्यक्षपणे सातारा, सांगली या ठिकाणी आपण पोहोचतो. एवढ्या आपल्या वार्ता, एवढ्या बघा प्रत्यक्ष आपलं बोलणं चालू असतं.
कधी वेळ निघून जातं, कधी प्रवास सुखाचा होऊन जातो, कळत सुद्धा नाही. पण विचार जर केला ना, एखाद्याला तुम्ही मदत करत असाल आणि बघा उपकाराची भाषा करत असाल, किंवा एखाद्याचं भलं करायला तुम्ही जात असाल आणि बघा दुसऱ्या व्यक्तीने जेव्हा सांगत असाल, मग उपयोग काय? एखाद्या घटनेतून आपण स्वतःला सावरलं पाहिजे. आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल प्रामुख्याने पाहायला मिळतो, बरोबर की नाही? पण विचार जर केला ना, आता सर्व गोष्टी बंद झालेल्या आहेत. कारण त्याच गोष्टी आपण जर करायला गेलो, आपण मनामध्ये विचार करतो की नाही, की कुठलीही गोष्ट मनासारखी होत नाही. सगळंच काही व्यवस्थित होत नसतं. काही गोष्टींचा पसारा आवरण्यापेक्षा आहे ना, तसाच सोडून दे, यातच खरं सुख आहे. आपल्याला माहिती आहे की बाबा या गोष्टींचा पसारा इतका डोक्याला ताप आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे वळत असतो. तुला त्या गोष्टीमध्ये मन लागत नाही ना, नको ना, सोडून दे. हो की नाही? आणि समोरच्या व्यक्तीला जर गरज नसेल तर आपणही तिथे जाणं टाळावं. कारण जर त्यांना गरजच नाहीये आणि तिथे बघा 17 वेळा आपण कड्या वाजवायला गेलो, बेल वाजवायला गेलो, त्यांना त्रास होईल, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, समोरच्या व्यक्तीपेक्षा प्रामुख्याने आपली गरज लोकांना केव्हा पडेल याचा विचार कर. नातं ओढून ताडून कधी बघा प्रत्यक्षपणे बनत नसतं. ती माणसं कधी सुधारत नसतात, जी विश्वासघात करतात. ती माणसं फक्त त्याच चुका करत नाहीये ज्या चुकांमुळे त्यांचं खोटं पकडलं जातं. आपण तरी कशाला चुका करायच्या? कशाला आपण खोटं बोलायचं? आणि त्या खोटं बोलण्याने बघा प्रत्यक्षात आपला देह तिथे अडकला जाईल. ज्याला तुमचा पूर्णपणे भूतकाळ स्वीकारता येतो, त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कुठलाच नाही आहे. कारण बघा, आपण आपल्या बाबतीत आहे ना, आपला मित्रपरिवार ओळखायचा आहे, आपल्या घरातली सदस्य ओळखायचे, ज्यांनी प्रत्यक्षपणे आपला भूतकाळ पाहिलेला आहे, भूतकाळ स्वीकारलेला आहे, भूतकाळातल्या सर्व गोष्टी बघा प्रत्यक्षपणे जाणून घेतलेल्या आहेत. आपल्याला जर बघा आपल्या घरातली आजी असतील, आजोबा असतील, त्यावेळी प्रत्यक्षात ते बघा त्यांच्या काळातल्या पूर्वीच्या काळातल्या गोष्टी सांगायचे. आपल्याला खूप चांगलं वाटायचं ना त्या गोष्टी ऐकायला. तसंच असतं. मौल्यवान दागिने. आता विचार जर केला, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये ज्यांची लायकी बघा आपण प्रत्यक्षपणे काढत असतो, त्याच्या अगोदर आपण स्वतःहून स्वतःकडे पाहिलं पाहिजे. लोकांना डोक्यावर बसून मिरवण्यात काहीच अर्थ नसतो. त्यांना तिथल्या तिथे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यांना समजावून सांगणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. कारण वेळ भेटली की त्या व्यक्तीसोबत नक्की बोला, ज्याने दिवसभर आपल्यासोबत बोलण्यासाठी वाट बघितलेली असते. आपण त्यांना टाळतो. अहो, ज्यांनी प्रत्यक्षपणे वाट पाहिलेली आहे आपल्यासाठी वेळ काढून बघा प्रत्यक्षपणे, त्यांना आपण विसरलो. आणि जे बघा सरळपणे चाललेले आहेत त्यांना आपण हाका मारत बसलेलो आहोत. मग उपयोग काय? चेहऱ्याचं आकर्षण हे फक्त तात्पुरतं असतं.
चेहरा मेकअपने सुद्धा बदलता येतो, पण स्वभावाचं काय? स्वभावाला कुठे मेकअप आहे? स्वभावाचं आकर्षण हे विसरण्यासारखं नसतं. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाला सिरियसली घेत जाऊ नका. काही लोकांकडे रक्तगट सोडून काहीच पॉझिटिव्ह नसतं. म्हणून लक्षात ठेवा समर्थ म्हणाले, अशा लोकांना जवळ कर जेणेकरून तुला त्रास होणार नाही. परंतु आपण अशा लोकांना जवळ करतो जेणेकरून बघा प्रत्यक्षपणे आपण तिथे उपकाराची भाषा करत असतो. ज्यांनी कधी आपल्याला मदत केलेली नाही त्यांना पण मदतीसाठी बघा धावून जातो आणि बघा तिथं लोकांचं भलं करण्यासाठी. परंतु याची काही गरज नाही आहे. कोणावर 100 उपकार करा, 1000 उपकार करा, पण एक जर चुकी झाली ना तर समोरचा फक्त तुमची चूकच लक्षात ठेवी. मग उपयोग काय त्याचा? तुम्ही किती वेळा बघा प्रत्यक्षपणे 1000 वेळा उपकार केले जरी असले तरी तुमच्याकडून एक जरी चुकी झाली तर समजून जा, लक्षात काय राहील? तुम्ही इथे चुकलेला आहात ते. म्हणून स्त्री होणं सोपं नसतं, कारण अर्धं आयुष्य दुसऱ्यांचा विचार करण्यातच जात असतं. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे चांगले विचार आपल्या अंतरी असणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, मागं काही चुकलं सोडून दे, यापेक्षा पुढे काही सुधारता येईल याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. जी झाली ती झालं चूक ना, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उकरण्यात मजा आहे का हो? झालेल्या गोष्टी विसरून जातात. ज्या आहेत त्या उत्तम प्रकारे बघा स्वीकारता आलं पाहिजे. म्हणून समर्थ आले, मनानं आणि शब्दानं खरी असणारी माणसं सहसा एकटी असतात. आपण समजून जायचं ही माणसं ग्रुपमधली आहेत की एकटी आहेत. आपल्याला लगेच कळतं, कारण त्यांचा स्वभाव आपल्याला लगेच समजतो. कारण बघा, मनानं आणि शब्दानं खरी असतात ती. एकदा दिलेले शब्द ते कधी मोडत नाही. मन कधी कोणाचं तोडत नाही. आणि अशी माणसं सहसा एकटीच असतात. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःला नेहमी ग्रेट मानत जा, कारण देव कोणती गोष्ट विनाकारण देत नसतो आणि बनवत नसतो. लक्षात ठेव, प्रत्येकाला जे हवं ते बरोबर मिळत असतं, पण त्याच्यासाठी सुद्धा संयम ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्याला मिळालं की आपण लोकांना देण्यासाठी बघा प्रत्यक्ष उत्सुक असतो, आणि तिथं होतं बघा प्रत्यक्षपणे उपकार. म्हणून समर्थ म्हणाले, कोणासाठी उपकार करू नकोस, कुणाचं भलं करायला जाऊ नकोस. कारण आताच्या या प्रसंगी बघा हसण्याची इच्छा जरी नसली मनामध्ये रडणं चालू असतं. कारण आयुष्य म्हटलं की एक रंगमंच आहे, तिथे हसता हसता कधी आपण रडले जातो आपल्याला सुद्धा कळत नाही. जय जय रघुवीर समर्थ.